बातमी पुण्यातून। पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या चासकमान धरण परिसरातील भीमा नदीवरील पुलाला मोठं भगदाड पडलंय। भगदाड पडल्यानं पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला आता धोका निर्माण झालेला आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पुण्याच्या चासकमान धरणाच्या भिंतीसमोर असलेल्या समांतर पुलाला मोठं भगदाड पडलेलं पाहायला मिळतंय। आपण सध्या आलो आहोत पुण्यातील चासकमान धरणाच्या समोर जो पूल आहे त्या पुलावरती या ठिकाणी पाहतो की ही जी समोरची भिंत आहे आणि भिंतीसमोरच एक लगतचा समांतर पूल आहे जो या समोरच्या गावांना जोडला जातो। मात्र या ठिकाणी त्या पुलाला मोठं भगदाड पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यासोबत कोणता अपघात होऊ नये म्हणून स्थानिकांनी या ठिकाणी त्या भगदाडाला काठ्या लावलेलं पाहायला मिळतंय। त्यासोबत हे जे स्टील आहे ते सुद्धा उघडं पडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासन कोणती मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे काय असाही प्रश्न सध्या स्थानिक विचारांना पाहायला मिळतोय। कारण की चासकमान धरणाच्या पलीकडे जी गावं आहेत त्यामध्ये वेताळे, सायगाव, कहू, कोयाळी, साकुडी, चिखलगाव, कळमुडी यासह अनेक गावं आहेत आणि या गावांना जोडण्यासाठी 17 ते 18 वर्षापूर्वी या पुलाची निर्मिती खरं तर करण्यात आली होती। मात्र पुलाचे काम दर्जाबाबत सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कॅमेरा पर्सन स्मिथ सह मी सुनील दिगले, TV9 मराठी, खेड।